सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 4 महिन्यात झालेल्या मालवाहतूक वाहनांच्या बॅटरी चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात गुन्हे शोध पथकाला यश मिळालं. या प्रकरणी 3 जणांना अटक केली असून विकास शरद जिरगे वय 20 राहणार कोल्हापूर नाका आंबेडकर नगर, शिवम भरत झेंडे वय 20 राहणार यशवंत कॉलनी आणि प्रतीक राजू कांबळे वय 19 राहणार आंबेडकर नगर अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून 1,33,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. इचलकरंजी शहरात 1 नोव्हेंबर 2025 रोजी अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या 45,000 रुपये किमतीच्या 3 बॅटऱ्यांची चोरी केली होती. याबाबतची तक्रार विठ्ठल बलराम काकणके राहणार चंदूर रोड पुजारीमळा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या काळात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालवाहतूक वाहनांच्या बॅटरी चोरी संदर्भात विविध गुन्हे दाखल झाले होते. त्यानुसार या बॅटरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाकडून सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या मालवाहतूक वाहनांमधून चोरलेल्या 13 बॅटऱ्या तसंच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1,33,400 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तपासात संशयित आरोपींनी शहरातल्या विविध ठिकाणी मालवाहतूक वाहनांच्या बॅटऱ्या चोरी केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयित आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने तसंच गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक प्रसन्न कांबळे, अंमलदार सद्दाम सनदी, गणेश सनदी, विकास चौगुले, सुनील बाईत, शिरीष कांबळे, अरविंद माने, पवन गुरव, प्रमोद चव्हाण, सुकुमार बरगाले यांनी केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते. नमस्कार. इचलकरंजी सब डिव्हिजनमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अधीनस्थाखाली हद्दीमध्ये मागचे 4 महिन्यापासून मोठ्या प्रमाणाने ट्रक्स आणि टेम्पोच्या बॅटरीची चोरी झालेली आहे. त्यातला 5 गुन्हे दाखल होते आणि 4 महिन्यानंतर आपला शिवाजीनगर पोलीस स्टेशन इंचार्ज शिवाजी गायकवाड आणि त्यांची टीम DB टीम चांगला कामगिरी करून त्यांची उघडकीस केलेली आहे. त्यातला जिरके आणि त्यांचे 2 साथीदार आहे ते एक टोळी बनवून त्यांची पूर्ण 10-12 बॅटरी काढले होते. त्यांची पूर्ण आता रिकव्हरी झालेली आहे आणि आम्ही आता इचलकरंजी सब डिव्हिजन आणि इचलकरंजी शहर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सगळ्या नागरिकांना आग्रह करतो की तुम्ही काही घाबरू नका. काहीतरी गुन्हा घडलेले आहे ते ताबडतोब तुम्ही रिपोर्ट करा. पोलिसांनी चांगलं कामगिरी करून आपल्याला गुन्हा उघडकीस करून आपल्याला माल परत करून देते.